विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण आहोत. इथून कित्येकदा गेलो आता तो बोर्ड दिसत नाहीये. वानस्पती उद्यान. मी मराठीचे शिक्षक आहे, मराठीची PhD केलेली आहे याच विद्यापीठामध्ये. वानस्पती उद्यान का लिहिलं असं प्रश्न पडतो. संस्कृतचा प्रभाव आहे माहिती, पण माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये वनस्पती उद्यान लिहा ना. वनस्पती उद्यान काय फरक पडतो का? वानस्पती उद्यान हा उच्चार त्या विद्यार्थ्याला करता येणार नसेल तो घाबरून जाईल. ते बॉटॅनिकल गार्डनमध्ये पण मी शिक्षण घेऊ का नको हे म्हणजे हे खूप अशा गोष्टी आहेत. तर हसू येईल काय म्हणतोय ते, पण हे मी वास्तव तुम्हाला सांगतो आहे. कृपया संबंधित प्रशासनाला माझी विनंती आहे, सरळ असं वनस्पती उद्यान असं लिहा. बॉटनी गार्डन असं जरी तुम्हाला म्हणता तर चांगली गोष्ट आहे, पण ठीक आहे बॉटनिकल गार्डन म्हणता येतं, पण हा उच्चार येत नाही आहे आणि ते लोक क्लिष्ट वाटतं ते. आणि विद्यार्थ्याची जी ओढ आहे, आता ते किती विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये आहेत कारण फारसं ठाऊक नाही आहे. जर संख्या कमी असेल त्याच्या काळात ही सुद्धा असणार आहे, मी जी सांगतो आहे. आता माझ्या हातात हे बदलणं करणं नाही आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या साध्या आहेत त्या आपण कराव्यात ही कळकळीची विनंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्यात अधिक डोकं घालण्यापेक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे चुकीचं आपल्या माथी मारलं जातं आहे ते कसं आपल्याला झुगारता येईल, ते कसं रद्द करता येईल त्यासाठी प्रयत्न करावा. हाही मुद्दा इथं मी सांगतो आहे. आणि परिवर्तनाचं चाक जे पुढं आलेलं आहे त्यात अर्ध मागं जाऊ लागलेलं आहे या शैक्षणिक धोरणामुळं. त्याबाबत सविस्तर बोललेलो आहे, आपण ते बघावं ही कळकळीची विनंती आहे. आणि जागं व्हावं, सजग व्हावं. हे बारीक सारीक जरी गोष्टी वाटल्या तर त्यामध्ये सुद्धा डोकं घालावं आणि तेव्हाच ह्या गोष्टी कराव्यात. अशाच छोट्या गोष्टी ह्यांनी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायला सुरुवात केली, आता 14,000 शाळा बंद झाल्या, तेव्हाच कोणी ओरड केली असते. मी बोललो, माझा आवाज छोटा. 14,000 शाळा जिल्हा परिषदेच्या बंद झालेल्या नसत्या. आवाज छोटा वाटला, 2-4 शाळा बंद केल्या. आता UP-मध्ये पण तेच चालू आहे, उत्तर प्रदेशमध्ये पण. कळलं का? वानस्पती उद्यान का सांगू लागलो येते? वनस्पती उद्यान म्हणावं. आणि मुख्य प्रश्न जो आहे त्याच्याशी लढावं आपण. कुणी वानस्पती उद्यान ज्यांना लिहावंसं वाटतं, ज्यांना असा उच्चार करावा वाटतो, त्याही बंधू भगिनींना विनंती करतो आहे की तुमचेच वाईट काही लोक हे तुमचं किती वाटोळं करत आले त्याचा तुम्ही अतिशय गांभीर्याने विचार करावा. ठीक आहे, आता वनस्पती उद्यान नको तर वनस्पती उद्यान सरळ करणार शिक्षण प्रक्रिया हे सांगायचं आहे मला. आणखी काय बोललो आहे मी.